अनावश्यक बळ गोळा करून जे ठेवायची आणि मग त्यातनं दाखवायची एक उर्मी येते. आता बळ तर आहे ना माझ्याकडं, तयार झालं आहे, तर मी आता दाखवतो. मग आता कुठं दाखवू? कोणीच नाही. मग कोणीतरी अज्ञात शत्रू शोधला जातो आणि त्याच्यावरती ते बळ दाखवलं जातं. हे तुम्हाला गल्लीत ते दिल्लीपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणात सुद्धा हे सगळीकडे पाहायला मिळेल. अनावश्यक बळ साठवतो आहोत आणि म्हणून त्याला एक वेगळा म्हणजे काय म्हणूया, त्याला प्रतिस्पर्धी विचार म्हणून असं विचार आलं की माझं बळ मी सगळं लोप करतो, मला नकोच कुठलं बळ, आणि माझं अस्तित्व म्हणून आहे त्याचाही लोप करतो आणि मग दुसरं पात्र बनतो. मी दुसऱ्याच्याच त्या दुसऱ्याच पात्रात जातो. परकाया प्रवेश ज्याला म्हणतात अभिनयामध्ये सो कॉल्ड. आता परकाया प्रवेश म्हणजे काय? आता इथे तुम्ही ती पाहिलीत की वेगवेगळी पात्र करायला मिळाली, त्याच्यामध्ये फक्त पोटार्थीपणाच होता, असं काही फार ग्रेट काही नव्हतं. ग्रेट कधी होतं? जेव्हा ते पात्र तुमच्यापाशी येतं आणि तो माणूस म्हणून तुम्ही तो पाहायला लागता, शोधायला लागता, तेव्हा होतं काहीतरी घडतं. ते पैशाच्या, आर्थिक व्यवहाराच्या, तुमच्या प्रस्थापनाचा जो काही प्रवास चालू आहे त्याच्या सगळ्याच्या परे असतं जर तुम्ही संवेदनशील असलात तर. कारण तुम्हाला तो माणूस एकदम अनोळखी तर असतोच, पण अप्रूपाचा आणि वेगळा वाटतो की अरे हा कोण माणूस आहे नेमका, काय याचा तर्कच मला काही समजत नाही की हा कुठून, हे काय भूमिकेतनं असं बोलतोय. म्हणजे यातली पात्र आत्ता जी तुम्ही थोडी वानगी दाखल पाहिलीत त्याचा आधार घेऊन मी म्हणतोय. तर असं पात्र जे कुठल्या तरी एका निराळ्याच माणसानी कल्पना केलेलं आहे, त्याच्या तर्कामध्ये मला जाता येईल का? मग तसं करताना माझी जी काही समजूत एक गच्च चाकोऱ्या झालेल्या आहेत आणि अशानं असं तशानं तसं हे जे म्हणण्याची मला सवय लागलेली आहे त्याचा लोप करता येईल का? आणि मी साधेपणानं कोणाच्या तरी पायाशी जाऊन बसता येईल का? तसं मी माझ्या पात्राच्या, जे माझ्या वाट्याला आलं त्याच्या पात्राच्या पायाशी जाऊन बसण्याचा प्रयत्न करतो आणि गिरीश कुलकर्णी म्हणून शक्य तितकं प्रस्थापन टाकायचा प्रयत्न करतो, फक्त घरात सोडून. घरात बरं झालं आमच्या सौंचा सत्कार केलात, म्हणजे मला आता पुढचे 2-3 महिने मस्त. तर ती मात्र सत्ता चॅलेंज करायची नाही. ते एक पुलंनी सांगितलं आहे, ते कोण ब्रिटिश लेखकाचा एक उल्लेख करत की तीच सत्ता टिकून ठेवायची, बाकी कुठल्याही सत्तेला तुम्ही आव्हान द्या, बंडखोरी करा. पण असो, तर सांगायचं काय म्हणजे असा स्वतःचा लोप करण्याचा एक छंद म्हणा, चाळा म्हणा, असं लागला आणि त्यातनं विचारचक्र पुढे चालू राहिलं. आणि मग ते जे विचार, तुमचे जे विचार असतात, तर ते बऱ्याचदा सगळ्यांना कळावे तर त्याच्यात खूप मोठं पाणी घालावं लागतं. आणि मग ते एवढं मोठं पाणी घातलं तर त्या विचारात काही सत्वच उरत नाही. सगळेजण म्हणतात काय मचूळ आहे, काही अर्थ नाही. तर ही कसरत कशी करायची याच्याबद्दल खूप वेळा मावशींशी, सुमित्रा भावींशी संवाद व्हायचा. असं सगळं करत ह्या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेत शेवटी तो जाऊन द्या ना बाळासाहेब नावाचा एक चित्रपट लिहिला. त्याची कल्पना अशी होती की ज्या समाजातल्या घटकांशी मला बोलायचं आहे त्यांची आवड, अभिरुची ही फार मुख्यधारेतली आहे आणि त्यांना असं रंजन जास्त आवडतं आणि त्यांच्या पद्धतीचं रंजन करत या चित्रपटानं त्यांना संवेदनेचं एक सोयी टोचावी आणि त्यांना जागं करावं वगैरे. तर कलाकार भाबडे असतात, ते बरं असतं, भाबडं असावं त्यांनी. आणि म्हणजे त्यांना कोणालाही प्रश्न चांगल्या अर्थाने विचारता येतात. म्हणजे कसं की मी तुम्हाला आव्हान देतोय असं न करता प्रश्न विचारता येतात. म्हणजे कुतूहलानं, निर्व्याजतेनं, त्याच्यात एक निर्व्याजता बाकी राहते त्या प्रश्नामध्ये आणि मग झालंच तर त्यातनं प्रवास ज्ञानाकडे होऊ शकतो. असो, तर ते कलाकाराठाई तसं असतं. तर तशा मिशानं ते प्रश्न विचारले आणि तसा संवाद साधायचा प्रयत्न केला आणि मग तो बाळासाहेब त्याच्या पद्धतीने येतो, सामोरा जातो एका सांस्कृतिक विश्वाला. आमच्या इथली सांस्कृतिक अशा तटबंदी आहेत तुम्ही जर नीट पाहिलं तर. आणि सुसंस्कृत म्हणायचं काही आपल्याला कारणच नाही आपल्याला आता सध्याच्या समाजाला, कारण आम्ही नाही होत. तर ते एकदा कबूल करून टाकलेलं बरं. म्हणजे मग त्याचं पुन्हा सुरुवात करता येते एक नव्याने. आता मराठवाडा आमचा, म्हणजे मराठवाड्यानं महाराष्ट्राला संस्कृती दिली वगैरे वगैरे सगळे असं आहेच आहे. म्हणजे आता काय इतिहासात सगळ्यांनी सांगितलं वगैरे वगैरे. पण नंतर आता जे काही आम्ही एकमेकांना देतो आहोत ते काय आहे, हा ज्याचा त्यांनी विचारायचा प्रश्न आहे. फार अवघड परिस्थिती होऊन बसलेली आहे आणि आमच्यातलेच मग काही सोकाजीराव पुढारी होतात, ज्यांच्या म्हणजे बळ ज्यांच्याकडे अतिरिक्त असतं ते पुढारी होतात आणि ते पुढारी पण आमच्यावर लादतात. अशी परिस्थिती आत्ता आहे. पण ह्या सगळ्याबद्दल आम्हाला पोटतिडकीरी काही वाटावं अशी कुठे काही व्यवस्था नाही. माणसाला एकटं पाडण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तो जरा दुकटा होऊ पाहिल तर त्याचा कळप बांधला जाईल अशी व्यवस्था झालेली आहे. त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये भांडवल आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय व्यवस्था आहे, असं सगळं आहे. आणि या सगळ्या मोठ्या अशा अजस्त्र अशा व्यवस्थेच्या पुढे माणूस, व्यक्ती एकदम
जे की समाजाचं एकक आहे तर ते फार एकटं पडल्यासारखं आहे. तशी अवस्था मी सध्या माझी अनुभवतो. तशीच अवस्था प्रत्येक वेळी एखादी संहिता लिहिताना असते की हा मला वाटलेला विचार जो आहे, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याचा धांडोळा घ्यायसाठी वळू लिहिला की हे नेमकं काय आहे स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि मिळतं का कोणाला, आणि खरंच कोणी अभिव्यक्त करू शकतं का, त्याचा आनंद लुटू शकतो का या लोकशाही व्यवस्थेमध्ये, असा अगदी अत्यंत कसं म्हणूया खराखुरा पडलेला प्रामाणिक प्रश्न होता. त्याचा धांडोळा घेत वळू ही संहिता सिद्ध केली की शेवटी तुम्ही काहीतरी आरोपण करता आणि जो स्वतंत्र म्हणून राहू पाहिल, जो एकटी नवी वाट पाडेल, त्याच्यावर लांछन देऊन त्याला परत कळपात ओढता. त्यामुळे ते शेवटी तो त्या फॉरेस्ट ऑफिसरला म्हणतो की बाबा तुम्ही शेवटी त्याच्या पायात, आमच्याही पायात दावं टाकायला निघाले काय, तुम्ही करा लग्न. लग्न झालेल्या माणसानं पहा की नवीन कोणी तरुण माणूस असला तर सहन नाही होत, कधी करायचं याचं लग्न वगैरे असं होतं. अहो कशाला करायचं, त्यांचे ते बघतील की. पण तसं नाही होत. तर आम्ही सातत्याने आमच्यासारखा करण्याचा प्रयत्न करत राहतो समाज, आणि तो काही केल्या होत नाही. आणि हे वाक्य दोन्ही अर्थाने खरं आहे. म्हणजे जी चांगली विचारवंत माणसं असतात, म्हणजे सावंत सरांसारखी, त्यांचा जो सद्भावनेवरचा, सत्कृत्यावरचा जो प्रगाढ विश्वास आहे तो थक्क करणार आहे. आणि ते अत्यंत सकारात्मक दृष्टीने पेरत राहतात. म्हणजे मी काय वाणचंदनाचे पेरीत चाललो असं ते गाणं आहे. वैशाख वणवा पेटलेला आहे आणि मी फक्त ते वाण पेरत चाललो. मला माहीत नाही की त्यांना झाड येईल नाही येईल, गारवा होईल न होईल, मला माहीत नाही. ह्या पद्धतीचं कन्व्हिक्शन, ह्या पद्धतीची सकारात्मकता ही अवघड असते. माझ्या ठाईत तर ती अजिबातच नाही. पण म्हणून सावंत सरांच्या थोडंसं पायाशी जाऊन बसायचं, मग थोडं जरा बरं होतं. असो, तर सांगायचं कारण म्हणजे बाळासाहेब लिहिताना हा सगळा विचार कल्लोळ होता, वळू लिहिताना हा सगळा विचार कल्लोळ होता. या सगळ्याचं करायचं तर काय करायचं. विहीर लिहिताना तेच होतं की सरते शेवटी इतकंसं किडामुंगी आयुष्य, एवढ्या मोठ्या अजस्त्र पसाऱ्यामध्ये तुम्ही कोण कुठले, इतक्या साऱ्या आकाशगंगा, इतकं सारं प्रसारण पावणारा अवकाश, आणि त्या भौतिकशास्त्रातल्या त्यातल्या कल्पना, संकल्पना, आणि ह्या सगळ्याशी बांधून राहिलेला हा एवढीसा टिचवर देह, तर त्याचं ते काय म्हणूया, त्याचं ते काय महाभारत करत बसायचं. गेला तर गेला. आणि असं का नाही होत. आपलं माणूस गेल्यावर मात्र खूपच पराकोटीचं दुःख होतं. असं का होतं. अशा अर्थाच्या प्रश्नाच्या वावटळीत ते विहीर नावाचा चित्रपट लिहिला. श्रद्धेचा असाच प्रश्न तयार झाला. श्रद्धा ठेवायला काय हरकत नाही, चला ठेवू श्रद्धा. मग आता मला जिथे जिथे अनुभूती आलेली आहे तिथे मी श्रद्धा ठेवतो. म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच सांगितलं की सावंत सरांमध्ये मला श्रद्धा ठेवायची वाटते, कारण मी अनुभूतीच घेतो ना, ते काम करतात, ते दिसतं मला, अनुभवायला येतं. पण अदरवाईज नुसत्या सांगितलेल्या कपोलकल्पित गप्पा आणि त्याच्यातनं तयार केलेला एक भ्रम, ह्याला श्रद्धा कसं म्हणता येईल. आणि मग त्या श्रद्धेला आम्ही जर प्रश्न विचारले तर का बरं, अडचण काय. तर आम्हाला कॅनडातल्या एका आजींचा फोन आला. ते म्हणले तुम्ही चांगले दिसता माणसं, रस्त्यावर याल, तुम्ही दत्ताला हे करताय म्हणे, दत्ताला प्रश्न विचारताय. अहो म्हटलं दत्ताला नाही प्रश्न विचारते, माणसांना विचारतोय जे दत्ताची उठाठेव करायला निघालेले. बरं, आता काही विशिष्ट नावं तुम्हाला एकेरी किंवा सलगीनं घेता येत नाहीत. सचिन तेंडुलकर असं म्हटलं तर आपण सलगीनं एकेरी नाव घेतो. तशा अर्थाचं समाजाचे काही यमनियम इतके दांडगे व्हायला लागले की ज्याचं नाव ते, जरा तुम्ही काही म्हणाल तर काठ्या लाठ्या घेऊन टोळधाड येईलच. हा कुठलाच समाज आहे आणि हे कुठला विकास आहे, हा कुठली प्रगती आहे. मला तर फार म्हणजे विषाद वाटतो आणि वैषम्य वाटतं की हे काय नक्की काय चाललेलं आहे. म्हणजे जी होती ती सहिष्णुता म्हणा, सुसंस्कृतता म्हणा, सुबकता म्हणा, ती घालवून टाकली. सहृदयता म्हणा, ती घालवून टाकली. आणि आता आम्ही असं म्हणतो आहे की अहो कुठल्याही गावात जा, इतका मरणाचा वेळ लागतो, रस्ते खूप छान आहेत, माणसांना कुठे कळतं कसे वापरायचे, ते उलटे येतात ना, त्याचं काय करायचं. आम्हाला सुसंस्कृतता ही शिकवायची राहून गेलेली आहे. त्यामुळे आम्ही खूप झालो आता मोठे, खूप डिग्र्या प्रत्येकाकडे आता 7-8 वगैरे असतात, कारण गल्लोगल्ली कॉलेज आहेत. कुठं सुदूर पार कुठेतरी भूखंड दिसला कॉलेज येतं तयार होतं. तर अशी परिस्थिती आत्ता आहे की शिक्षण बाजारात अगदी भरपेट, अगदी टोपल्याने मिळतं आहे. आणि सगळी माणसं शहाणी, हुशार, माहितगार अशी सगळी आहेत. पण त्यांना वाहन कसं चालवायचं कळत नाही, संवाद कसा करायचा ते कळत नाही. ते गाडीवर असतानाच संवाद करतात. म्हणजे मी नोंद घेण्यासारखं आहे ते. कोणीतरी असा जर एक तपशील शोधलाच कोणी अभ्यासकानं, तर साधारणपणे संवाद करायला उत्तम काळ तो स्टेअरिंगवर असतानाच, असं उत्तर येईल आपल्या समाजाचं. ते स्टेअरिंगवर कंपल्सरी ते बोलतात. बाकी इतर वेळी त्यांना बोलायचं नाही आहे, त्यांना समोरासमोर भेटायचं नाही आहे, सांगायचं म्हणजे काहीच नाही. समोरासमोर जर बसले इव्हन घरातली माणसं तर ती पटकन मोबाईल पाहू लागतात.
अशी अवस्था आमची होऊन बसलेली आहे. तर या सगळ्यावरती एक काय म्हणूया, एक पदार्थ, मी एक माणूस, या नको नको त्या लोकांनी, लेखकांनी, काम करणाऱ्या माणसांनी, मोठी माणसं जी जी काय आयुष्यात आली, त्यांनी उगच काहीतरी एक संवेदनांची काय काय टोचणी लावून दिली आणि म्हणून हे व्यापारीशु व्यापार असा करत राहिलो. आणि मग त्यातनं काही संहिता आल्या आणि संवाद करण्याची एक नंतर खोड लागली, आवड लागली आणि म्हणून बडबड करत राहिलो. मग बरेच ते आता चित्रपट विकावा लागतो. चांगला सिनेमा केला तर तो लोकांना आवडत नाही. आता ही गंमत आहे. म्हणजे आमच्याकडे चांगली अभिजात कुठली कला असेल, कुठलीही असो, संगीत, नृत्य, ह्या सगळ्या भरभरून होत्या, त्या आम्हाला आता कळेनाशा झाल्या आहेत. म्हणजे बघा आम्ही कुठे, आमचा विकास कसा झाला आहे, आम्हाला ते कळेनाशे झाले आहेत. मग ते आम्ही जर कुठलं असं एखादं चांगलं अभिजात कलेचं सादरीकरण होत असेल तर आम्ही म्हणतो अहो नाही हो, ते फार अवघड झाले, ते DJ लावा. किंवा आमच्या लग्न समारंभात, विधींमध्ये आता त्या संगीत नावाच्या ह्याच्याखाली अत्यंत आडमाप अशा देहाचे शिवपुरुष स्त्री मंडळी नृत्य करतात. समूह नृत्य करायला हरकत नाही, समूह नृत्य चांगली गोष्ट आहे, पण ते बिभत्स गाण्याच्या त्या तालावरती करत राहतात. असो, आमचे सांस्कृतिक व्यवहार तपासले पाहिजेत असं सातत्याने वाटत राहतं. त्याच्याशी आपलं देणं घेणं आहे. बाकी कुठे आम्हाला सत्ता काही नको, आपण म्हणू तेच खरं, हा तर विषयच नाही. आणि म्हणून प्रश्न विचारले जावेत, लोक प्रश्नांना घाबरू नयेत म्हणून आपणच प्रश्नाला सामोरं जावं आणि आपली भंबेरी फॅफॅ उडून घ्यावी. आपण स्वच्छपणाने स्वतःच सांगावं की मी कोणी नाही आणि माझं ढोंग तुम्ही अगदी ठाकून ठोकून तपासून बघा. माझ्या शब्दातली सोंग, माझ्या वर्तणुकीतली सोंग सगळी तपासून बघा, दाढी मिशा खेचून, असं मला सांगावंसं वाटतं. आणि करू एवढंच शकतो. लोकोत्तर लिखाणा इतकं, कारण झालं काय की जर तेच परत आहे की चांगल्या दर्जेदार शिक्षणाचं जे महत्त्व आता आपण ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थी ते सगळे जमलो आहोत, तर अशी जी माणसं चांगल्या शिक्षणाचं महत्त्व समाजाला ओरडून सांगत असतात, पण ते आम्हाला पटत नाही अथवा काय माहीत नाही. आम्हाला यशस्विता देणारं, जास्त पैसे मिळवणारं, अमेरिकेकडे लवकर नेणारं, अशा अर्थाचं कुठलं तरी शिक्षण मधल्या काळात ती सगळी वावटळ लाट आलेली आहे आणि ते सगळे तसेच शिक्षित आहेत लोक. आणि त्याच्यामुळे आता झाडाला लागलेली जी फळं आहेत, म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच शहरामध्ये, हा माझा अनुभव म्हणून सांगतो, तुमचं निरीक्षण वेगळं असू शकेल, की माझ्या पुण्याच्या घराच्या परसात आंब्याची झाड आहेत, तर त्याला अगदी लगडतात, फळं बिळं लागतात, भरपूर कैऱ्या बिऱ्या. तर परवा आम्ही असे काढून आणले फळं, तर माझे 2 मित्र म्हणाले याला काय बाकी शेजारपाजारांचा त्रास नाही का? म्हणलं कशाला? तर म्हणे आंबे लागतात त्याला. म्हटलं म्हणजे मला नाही कळलं. नाही म्हणले तोडून नेणं, पोरं हे ते. अरे म्हटलं काय, जर तसा त्रास झाला असता तर किती बहार. माणसांना अप्रूप कुठं उरलं आहे? झाडावर लागलेल्या जांभळाचं, एखाद्याच्या परसातल्या पेरूचं. आत्ताच्या पोरांना ह्याच्यापासून आम्ही कोसं लांब नेलं त्यांना. तो इथेच सगळं ते पेंट करत राहील, त्याला ग्वावा म्हणून काहीतरी त्याचं इथेच दुकान करेल, गेम खेळेल त्याचा अथवा काही. पण झाडाला लटकलेलं एखादं फळ आहे, ते पक्व होतं आहे, त्याचा सुगंध आहे, त्याच्याकडे आकृष्ट होणारा पक्षी आहे, ह्या वास्तवाशी कोणाचं म्हणजे नातंच उरलेलं नाही आमचं. आणि ते पुढच्या पिढीला त्या वास्तवाशी आम्ही वाकिफ करून देणं, त्याचं एक दोघांची आत्मिक गाठ बांधणं, हे करायचं राहून गेलेलं आहे. आणि ते कदाचित म्हणजे मी माझ्या पुरतं जबाबदारी त्याची घेतो. म्हणजे शक्य तेवढं, आता मला एकच आपत्ती ते तिला ती संवेदनशीलता माझ्या मुलीला देण्याचा मी प्रयत्न केला आहे खरा, की व्यवस्थेबाहेरचं जे शिक्षण आहे तेच खरं जास्त मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे जीवन नावाचा जो प्रकार, जो जगणं नावाचा प्रकार, जो अव्याहत चालू असतो, जो करतच राहतो आपण कळत नकळत, श्वासा इतका तो काय म्हणूया सहज आहे आणि उत्स्फूर्त आहे. तर तो करत असताना आम्ही गाठीशी काय नेमकं बांधतो आहोत, ह्याचा एक धांडोळा घेण्याचं काम सातत्याने शिक्षण व्यवस्थेनं पण करावं असं वाटत राहिल्यामुळे, असं करत राहिल्यामुळे. कारण मी ज्या व्यवस्थेमध्ये शिकलो तिथले गुरुजन ते करत होते. मला तर त्यांनी घडवलं ना. मला त्यांनी एक निसर्गाची ओढ दिली, मला एक परदुःखाबद्दल समजूत दिली, मला सांगितलं की गड्या हा एवढाच ध्येय. म्हणजे उदाहरणार्थ इथला गांधी बाबा काय तत्त्व सांगत होता याचं मला नेमकं भान असेल तरच मी वावदूकपणे कुठला तरी भ्रम जो काही पसरवला जातो त्या लाटेवर स्वार होऊन माझ्या देशाचे जे मानचिन्ह आहेत त्यांना पायदळी तुडवणार नाही आणि मी उगाच जाऊन काहीतरी वावदूक बोलणार नाही, होय की नाही. मग ते फक्त अमुक विचाराचा आणि तमुक विचाराचा, उजवा आणि डावा असा भेदाभेद मी करत बसणार नाही. त्या विचाराच्या नेमक्या मुळाशी जाईन आणि समजून घेईन. असो, तर असा सगळा हा आजवरचा
वेडावाकडा प्रवास आहे. समाजाने काहीतरी यमनियम करायचे, प्रस्थापन करत बसायचं, सांगत राहायचं की ही चौकट, असंच दार, या दारानं जा, त्या दारानं ये, इथे बस, या सगळ्याला प्रश्न विचारत राहिलो. मग ते म्हणले की बुवा नाही, हा तुम्हाला पैसे मिळणार, तुम्हाला पुरस्कार तर अजिबातच देणार नाही, आणि तुम्हाला वर्गाबाहेर उभं राहू करू अंगठे धरून. म्हणलं हरकत नाही, चला वर्गाबाहेर उभं राहू. आणि अशा पद्धतीचा मार्ग आजपर्यंत चालत आलो आहे. त्याचं पर्यवसान असं होतं की आमच्याकडे त्या बॉलिवूडमध्ये काम करून इकडं तिकडं काम करूनही पुन्हा पोटार्थीपणा काही चुकलेलं नाही. आणि पण ती मजा आहे, त्यामुळे ते बरं आहे. कारण ज्या व्यवस्थेने मला वाढवलं ती गरीब होती, अर्थव्यवस्था. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या अंगाने मी बोलू पाहतोय. समाजवादी वगैरे असं सगळं ते अर्थकारण होतं आणि सगळेच गरीब होते. पण तेव्हाचं तुम्ही संवाद, तेव्हाचं तुम्ही काय म्हणूया व्यक्ती आणि समाज यांचं नातं हे तुम्ही आठवून बघा, फार चांगलं होतं. समाज येत असे धावून, आताही येतो, असं नाही. अपवाद असतातच आणि आम्ही माणसं जोडतच असतो. या सगळ्याला व्यक्ती सातत्याने ओरखडे काढत असतात, पण चित्र तयार होतं आहे, गडद होत जातं आहे. आणि त्यावेळी प्रखरपणाने कोणीतरी एक उभा छेद दिला पाहिजे त्याला. हे बाळासाहेबमध्ये दाखवायचा प्रयत्न केला की आपली इमेज, माझी जी काही प्रतिमा म्हणून मी तयार करतो आहे किंवा कळत नकळत होते आहे, तिला सातत्याने छेद द्यावे लागतील आणि आपल्या आतलं बघत राहावं लागेल. ते मारुतरायांनी जसं फाडलं होतं की आहे का नाही बाबा, म्हणजे इतरांना दाखवण्याच्या मिशानं का होईना आपलं आपल्यालाही कळतं की इथं काय आहे. तर अशा अर्थाचं एक त्या प्रतिमेचं विच्छेदन असं होत राहावं, असं फार तळमळीने वाटत राहिलं. आणि ते बरं, आता हे बोललं केलं, सिनेमात दाखवलं, पण तुम्ही करता का? तर तुमच्या पातळीवर पण ते करायला पाहिजे. तुम्ही तुमच्यात बदल घडवून आणले पाहिजेत. तुम्हाला जास्त सर्वसमावेशक, तुमची स्वीकारशीलता वाढते का? तर फार मोठा अवघड गोष्ट आहे. बोलायला ठीक आहे, करताना जगताना अवघड प्रश्न आहे. म्हणून तो आत्ता नवीन आम्ही एक बाप्या नावाचा चित्रपट केला की एक वेगळ्या समजुतीची माणसं जन्मानं येतात. त्यांची धारणा काही वेगळी असते, लैंगिक धारणा असेल, इतर कुठल्या अर्थाने धारणा असेल. त्या सगळ्यांना आम्ही आपलं म्हणणार की नाही म्हणणार. तर माझा मूळ स्वभाव कल असा होता की नाही, असं नाही, हे अनैसर्गिक आहे. तर अज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, ती मला फार प्रिय आहे, खरंच सांगतो मी तुम्हाला. तीच ठाई भेटते एकतर, आणि मजा येते. त्याचा फार चांगला उपयोग होतो की जेव्हा केव्हा तुमचं असं काही प्रस्थापन होतं तेव्हा पटकन तुमच्या अज्ञानाला शीळ घालून बोलवायचं. ते जागेवर बसवतं. ते म्हणतं काय नाही गड्या, असू दे, त्यांचा मोठेपणा आहे हा, हे त्यांचा मोठेपणा आहे, तुझा नव्हे, तू आपला तिथेच आहे. असो, तर ह्या अज्ञानाला बरोबर ठेवल्याने होतं असं की कुतूहलानी काहीतरी मग प्रश्न तयार होतात. म्हणून मध्ये आम्ही सावंत सरांबरोबर, मला आठवतं की AI बद्दलचं चिंतन चाललं होतं MKCLमध्ये. बरं, MKCLमध्ये सगळे हुशार आहेत बरं का, आणि त्यांची कार्यसंस्कृती इतकी देखणी आहे, ती सावंत सरांनी स्वतः आखून देखून दिलेली आहे. आणि माझ्यासारखा अत्यंत बेशिस्त माणूस तिथं नेमला आहे की म्हणजे तो असतो ना एक काहीतरी ॲब्सर्ड स्ट्रोक, तसा असावं होते काहीतरी. पण सांगायचं कारण म्हणजे तिथे ते AI वरती चर्चा चालली होती आणि मग सगळ्यांना विचारलं, तर मला असं वाटलं की माझ्या अज्ञानालाच यांनी घाला घातला आहे. तो मला त्रासदायक वाटतो की माझं अज्ञान एका अर्थानं मला माणूस ठेवतं, मला यंत्र बनवत नाही. मला प्रत्येक प्रश्नाचं माझ्यापाशी उत्तर आहे याचा दंभ माझ्यापाशी तयार होत नाही. आणि त्यामुळे मला बरं वाटतं आता हे AI आल्याने अवघड होणार आहे. जो तो आता आईन्स्टाईन आहे अशीच अवस्था. कारण तो पटकन छुपेपणाने खाली काहीतरी करतो आणि लगेच तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्ही सहजपणाने म्हणा की इथून ना 12 मैलावरती ते साधारण गाव आहे, की तो म्हणतो नाही 14.5. अरे तुला काय एवढ्या तपशिलात तुझं जाऊन मला असत्य ठरवण्याचा चंग बांधायचं कारण नाही. हा जो मोकळेपणा होता, ही जी हे जे मोघमपण होतं, त्याच्यामध्ये फार चांगली अभिव्यक्ती आणि सुंदर आणि ॲकोमोडेशन म्हणजे किंवा दुसऱ्याला स्वीकारण्याची एक फार चांगली वृत्ती होती. आता काय झालं, माहितीने काय केलं, नेमकेपणा तो खूप आणला. आता एवढ्याला एवढं, तेवढ्याला तेवढं, आणि प्रत्येकाठाई ती माहिती की आम्ही अनुभूतीच्या ऐवजी त्या माहितीच्या भ्रमामध्येच भरकटले जातो. म्हणजे रूप महत्त्वाचं आहे. अर्थाच्या मागे जाण्यात खरं तर अर्थ नाही. मला वाटतं प्रभाकर कोलते थोर चित्रकार, त्यांचं प्रदर्शन लागलं आहे इथे नाशिकात, ते जाऊन बघा आवर्जून. चित्रकार फार शिकवतात खूप. पण त्या मगाशी जसं तुम्ही म्हणालात की चित्रकलेच्या शिक्षकांचा आम्ही इतका उपहास केला आहे, त्यांना काही महत्त्वच नाही आहे आमच्याकडे. आणि ते रवींद्रनाथ टागोर तिकडे सांगून गेले, त्यांनी शांतिनिकेतन केलं आणि तिथे चित्रकला आणि संगीत याला महत्त्व दिलं, आणि आमच्या इथनं संगीताचा तासच संपला. तर मी ज्या शाळेत शिकलो ती नवीन मराठी शाळा, त्याच्यात संगीताचा तास होता. 2 विद्यार्थी जायचे, हार्मोनियम उचलून घेऊन यायचे, मग गायन गुरुजी यायचे, गायन गुरुजी असं नाव होतं त्यांना, गायन गुरुजी यायचे, ते आमच्याकडनं गाणं म्हणून घ्यायचे वगैरे.
यानं काय मिळत होतं पुढे जाऊन काहीच, म्हणजे त्याचं काय होईल याच्याबद्दल काहीच आदमास नसावा शिक्षकांना. पण ही जी कोण आली आहेत ती माणसाची लेकरं आहेत, त्यांना माणूस बनवायचं आहे, त्यांना माणसातलं सौंदर्य दाखवायचं आहे की माणूस काय काय करू शकतो. निसर्गानं गाणारा आवाज दिला नसला तरीसुद्धा साधनेतनं रियाजातनं तो गाता होऊ शकतो, है की नाही. तर या अर्थाचं एक त्याला इतरांना सावली देण्याचा एक वृक्षगुण त्याच्यामध्ये स्वतःमध्ये नंतर डेव्हलप करता येऊ शकतो. अशी उपरती त्याला दिली जाणं म्हणजे शिक्षण आहे असं सांगणारे शिक्षक सुदैवानं होते. असो तर ते AI आता सर नुकतंच मी म्हणजे आता हे परत माझं नाही आहे पण इकडून तिकडून बाजारात आणल्यासारखं की ते आता म्हणे AI तंत्रज्ञानामुळे ते सगळे जे सर्व्हर आहेत ते मेमरी खूप खात आहे असं मी ऐकलं. खरं आहे का ते? आणि ते किती मेटाफॉरिकल आहे. म्हणजे ते AI म्हणे ते मेमरी खाते, त्याच्यामुळे मोठे सर्व्हर पाहिजेत मग त्याला भांडवलाची गुंतवणूक पाहिजे. मग ती गुंतवणूक करण्यासाठी या मोठ्या कंपन्यांनी नोकऱ्या कमी केल्या, काढून टाकले लोक की म्हटले नको आता, कारण ते यंत्र मोठं महत्त्वाचं आहे तुमच्यापेक्षा. आणि परवा आमचा बुद्धिबळाचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन तो असं म्हणाला की कदाचित माझं वय होतं पण मला आठवलंच नाही काही. ही फार मोठी भीतीदायक चिंताजनक अशी गोष्ट आहे जी हळूहळू रोज आमच्या ठाई घडते आहे. आमच्या स्मृतीला एक चांगला देखणा मार लागलेलाच आहे आणि त्यायोगे आमच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आहे असं मला वाटतं. आणि आमची स्मृती फार बाधित झालेली आहे. नेमकं काय लक्षात ठेवायचं याचं आम्हाला काही आकलन राहिलेलं नाही. किंबहुना स्मृतीचा काही उपयोग आहे का याच्याबद्दलच आमच्या मनामध्ये प्रश्न झाला आहे, कारण सगळं उपलब्ध आहे पण नको ते मात्र जागवलं जातं आहे. त्या आठवणी येत आहेत आणि आम्ही त्या नको त्या जुन्या आठवणी कुठल्या तरी ज्याला इतिहास वगैरे म्हणून आम्ही एकमेकांना म्हणजे मारण्यासाठीच त्याचा वापर करतो, दूर करण्यासाठी परस्परांना एकमेकांपासून, अशा सगळ्या गोष्टी आहेत. असो पण ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये मी सावंत सरांबरोबर जातो, मी त्यांच्याबरोबर शक्य तेवढा प्रवास करतो, त्यांच्या बैठकीला बसायचा प्रयत्न करतो आणि त्यातनं मला असंच कळतं की मी माझी स्वीकारशीलता जशी वाढवीन तशी लोकांपाशी जाऊन हेच म्हणेन की गड्याव स्वीकारशीलता वाढवू. आपण म्हणूया ना, चला उजव्यांनी डाव्याशी मैत्री करू, डाव्यांनी उजव्याशी मैत्री करू, संवाद घडवू. इथे ही परंपरा होती, साहित्यात होती, कलेमध्ये होती, राजकारणात सुद्धा होती. कशासाठी एक गटतट आणि इतकं कंपार्टमेंटलायझेशन? ते 0101ची भाषा तंत्रज्ञानाला ठीक आहे की त्यांच्यासाठी सोयीचं आहे, अल्गोरिदममुळे म्हणजे गटविभागणी केली जाते, ज्याला त्याला या मापाचं शर्ट या मापाचं काय झबलं विकता येतं, त्याच्यासाठी गरज आहे. कोण काळा कोण बुटका कोण उंच ह्याचं सॅग्रिगेशन करण्याची गरज आहे बाजाराला, ते करत राहतील. पण म्हणून माणसांनी आपल्या नित्यव्यवहारात ते करत बसायचं कारण नाही. त्यांनी उलटं एकसामायिकत्व किंवा आमच्या सगळ्यामधला एक दुवा काय तो बघितला पाहिजे. तर मग अशा पद्धतीने लाखो करोडो माणसं एकत्र आणण्यात गंमत आहे. नाही तर उगाच रस्तेच खोद नाही फक्त, नाही का? हे नाशिकचं म्हणतोय मी. काय बाबा आता तुमच्या अवघडच येते. पण तुम्हाला सांगतो आम्ही कुंभमेळ्यात जाऊन एक छोटा लघुपट केला होता. अरे कॅरेक्टर्स म्हणजे बहारदार कॅरेक्टर्स येतात, काय धमाल येते, मजा येते. असो तर दृष्टी विकसित करणारे चित्रकला शिक्षक समाजाला फार निकडीने हवेत. पाहावं कसं, काय पाहावं, किंबहुना पाहावं कसं, पाहतो तर आम्ही सगळेच आहोत. आमची दृष्टी स्वल्प झालेली आहे नाही का, त्या फोननी बांधून ठेवली आहे. त्याच्याबरोबर जे नुसतं श्राव्य आहे ते श्राव्य आता दृश्य स्वरूपात यायला लागलेलं आहे. म्हणजे रेडिओ, आमचे मैत्रिणी आमच्या मित्रमैत्रिणी आहेत काही रेडिओचे मंडळी, ते रेडिओला आता दृक अवधान आलेलं आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा दृश्य दिसतं. कशासाठी हा अट्टाहास आहे? तर बाजाराचा हा नियम आहे म्हणून ते केलं जातं. त्याच्यातनं पैसे होतात, त्यातनं काय होतं, प्रस्थापन होतं कंपनीचं, कंपनी मोठी होते, त्याला खूप पगार, मग माझं फार्म हाऊस, मग माझी इकडे इन्व्हेस्टमेंट, मग माझी दुबईत जागा किंवा असं वगैरे वगैरे. हे सगळं फार उभं घालणारं अशा पद्धतीचं असं सगळं वास्तव दाटतं आहे. ह्याचं रूप मला भीती घालतं आहे आणि त्याच्यामधनं पळवाट म्हणजे मग अशा काही सज्जन माणसांच्या सोबतीत जाणं, त्यांच्या निमंत्रणाचा पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखं लगेच स्वीकार करणं, मी येतो असं म्हणून येणं. नाही तर खरंच सांगतो बोलण्यासारखं फार काही माझ्यापाशी नाही. मी जे काय आहे ते बोलून तर चुकलोच आहे. आता नव्या ह्याच्यामध्ये मतिगुंग होण्यासारखी परिस्थिती आहे आणि त्या अर्थानं मनाला मार लागला सर. म्हणजे नवा विचार ठेवायचा तर कसा ठेवायचा, ह्याच्यातनं नवीन विचार येईल कसा? अनुभवाच्या बाबतीत मी इतका तोकडा पडत चाललेलो आहे. माझे अनुभव तुमचे अनुभव फार काही वेगळेच नाहीत, कारण तुम्ही लगोलग जरा काही वेगळं आलं की तिथे ते लिहून कळवतायच मला की बघा मी किती एक्झॉटिक अनुभव घेतला, की माझ्यात तीच ईर्ष्या लागते की मी पण तोच घेतो अनुभव.
मी दुसरा नाही घेत. म्हणजे साधं काहीतरी माझं जे आता फलटणच्या माळावरनं मेंढ्या घेऊन कोकणात जातात विशिष्ट ऋतुमानानुसार, आभाळातली हालचाल बघून, झाड्या वारांच्या हलण्याचा आदमास घेऊन, वाटेत आपल्या मेंढ्यांना कुठं कुठं खायला मिळेल याची पूर्ण दरोबस्त कल्पना ठेवून मनाशी तिकडे जातात. तिथल्या कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतात विसाव्याला ते बसवतात, त्याचं कल्याण करून देतात, त्याचं भात चांगलं येतं आणि नंतर घाट चढून वरती येतात. हे वर्षानुवर्ष करणारी माणसं आहेत. त्यांच्यापाशी जे ज्ञानाचं संचित तयार आहे ते तुम्हाला मला आता नव्या तंत्रज्ञानाला सुद्धा त्याला 50 ॲप डाउनलोड करावे लागतील आणि तरी ते अचूक मिळेल का नाही माहीत नाही. आता हे सगळं आम्हाला नकोसं झालं. त्याला कुठलाही देखणा उपचार नव्हता, त्या देवाचं कुठलंही मंडन केलेलं नव्हतं, त्याचं मोठं देवालय नव्हतं. हे ज्ञान चालतं बोलतं होतं, झाडा पाना वाऱ्या झऱ्यासारखं उपलब्ध होतं सगळीकडे. आणि हेच तर देऊळमध्ये सांगितलं की बाबा तू असा मोकळा राहा, तू नको राहा एकच एक मंदिरात बांधून नको आहे तुला घालायचं. हे फक्त सांगितलं. तर आम्हाला कॅनडाच्या आजींचा फोन आला, त्या म्हणल्या रस्त्यावर याल तुम्ही. आता असं सगळं झाल्यानंतर मग मनाला मार लागतो. मग असं वाटतं की नको, ह्या सगळ्या शर्यतीचा भाग नको व्हायला. हे तुमचं चालू द्या, मी आपलं काहीतरी बघू. पण असं विन्मुख होऊन आपल्याच माणसांकडे पाठ फिरूनही जाणं योग्य नाही. आपण एक रिझन म्हणजे एक तर्क मांडतच राहिलं पाहिजे, एक वाट पाडण्याचा प्रयत्न करतच राहिलं पाहिजे. जरा दूर दूर जाऊन ती वाट मोठी करत राहिली पाहिजे. आणि लोकांना भुलवून असं नाही म्हणता येणार, पण आकर्षित केलं पाहिजे की त्या वाटेने चला. आता आपण साधेपणाने इतकं मला लक्षात आलेलं आहे की जे म्हणून नवं चांगलं असं म्हणून ज्याचं प्रस्थापन झालं कालौघात, आणि कालौघात म्हणजे कसं शेकडो हजारो वर्षात, ते त्यावेळी एकट्या माणसानं बोललेलं होतं किंवा एकट्या माणसानं जगून दाखवलेलं होतं, ज्याच्यावर खूप लांछन खूप त्रास सगळं त्याला ते सहन करावं लागलं. ते बळ माझ्यापाशी अर्थातच नाही, आपल्यापाशी नसतं साध्या सामान्य माणसांमध्ये. पण म्हणून आपण त्याची कल्पनाच करायची नाही असंही करूया नको. न जाणो कोणी एखादा पाडेल वाट, तर किमान पक्षी मी एक 15वा किंवा 1500वा माणूस म्हणून तरी त्याच्या पाठीमागे जाईन. अशा अर्थानं माझी सजगता मी टिकून अजून आहे. पण जसा मॅग्नस कार्लसन म्हणला की ऐन सामन्यात मला काही आठवत नाही, आठवलंच नाही आणि पहिल्यांदाच घडलं असं. मॅग्नस कार्लसन इज म्हणजे टाउटेड टू बी लाईक तो असा युनिक माणूस असा वगैरे, जगातला काय म्हणूया शतकातला भारी वगैरे असं त्याला सगळं गोट बीट असं काय काय म्हणतात. अशा माणसाची ही अवस्था आहे, हे लक्षात घ्या. आणि का तर नव्या तंत्रज्ञानात न शिकून आलेली नवी पिढी त्याच्यासमोर आहे वगैरे वगैरे. आणि त्याची जी काही परंपरागत गोष्ट असेल तिचा पराभव होतो आहे. तर एकाच म्हणजे कसं म्हणूया चांगल्या संक्रमण अवस्थेत आम्ही आहोत. आम्ही चांगल्या अर्थानं जर प्रश्न विचारणारे झालो आणि प्रश्न विचारू देणारे झालो तर या समाजाला परत एकदा पुन्हा काहीतरी गंमतशीर, आमच्या सगळ्या गावांना इतकं काय म्हणूया देखणं अलंकरण होतं. काय होतं तर तिथे ती माणसं होती, त्या माणसांच्या भोवती एक कुंज एक देवराई झाल्यासारखं तिथं झाडजाडोरा जमा होत होता, एक विसावा तयार होत होता. आणि मग ती शहरं त्या पद्धतीची, मग त्यांची नावं घेऊन आजही आम्ही त्या दुकानं बरीच चालवत असू. पण अशी मोठी माणसंच तयार होईना. आता कसं काय म्हणजे, आणि मग आम्हाला जुनेच दाखले द्यावे लागतात. जी माणसं आज हयात आहेत त्या माणसांना, म्हणजे आता सावंत सरांना महाराष्ट्र भूषण द्या याच्यात काय मी फार वेगळं किंवा त्याला बुद्धीचा भागच नाही. काय माणसाने काम केलं हे लगेच ओळखू आलं तर तशी कोणीच दुसरी माणसं नाही आहेत समोर, पटकन दिलं पाहिजे. ह्या अर्थाची गुणग्राहकता आम्हाला त्याच्यामध्ये उजवडावं का बरं करतो आम्ही? आम्हाला इतकं निखळपणानं गुणग्राहकतेला स्वीकारता का येत नाही? तर असे काही प्रश्न आहेत. त्या सगळ्या संबंधाने आम्ही समजुतीनं काहीतरी एक दबाव तयार केला पाहिजे. मला कुठल्याच सत्तेची अपेक्षा नाही ना कुठल्या काय पारितोषिकाची, पण मला माझ्या माणसांमध्ये छान निर्भयपणाने जगता यावं, जे आता नाही होत. आता मला अवघड होतं, मला सतत भय हे करावं लागतं. किंबहुना मी आता लिहूच शकत नाही संहिता. नव्याने संहिता लिहिली की ह्याच्या भावना दुखतील ना त्याच्या भावना दुखतील. मग म्हणजे त्या भावना ह्या काय म्हणूया निमित्त म्हणूनच दुखावलेल्या असतात. काही कोणाच्या भावना बिवना तशा अर्थानं दुखत नाहीत. ते आपल्या गटांना सांगायचं की ही भावना दुखावली म्हण आणि कर, असं झालेलं आहे. त्याला जरी थांबून विचारलं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक विनोदी, आमच्याकडे एकदा पुण्याच्या रेडिओ मिरचीत बरं का हल्ला झाला आणि काहीतरी कोणीतरी बोलला असेल जॉक काय, त्याला राजकीय चळवळ करायची नव्हती, काही नाही,
एक साधं आपलं पोरगं काहीतरी कोणीतरी काहीतरी बोललं आणि ती जर झालं ते बोलणं ते गेलं रेडिओवर सगळीकडे सर्वतोमुखी झालं. आले ना बाबा टोळकी आणि त्यांनी दनादन त्यांनी फोडल्या काचा, कारण त्याला काचा होत्या ऑफिसला. त्यांनी बाकी कोणाला काय नाही केलं पण काचा फोडल्या. तर माझ्या लक्षात आलं, मी होतो तिथे कार्यालयात, तर माझ्या लक्षात आलं अरे काचा फोडतायत बरं का. बरोबर. तर मी एकाला थांबवलं, पाणी दिलं प्यायला आणि म्हटलं पाणी प्या. तर त्यांनी पाणी पिलं बरं का. अजून काचा कुठे आहेत मला. तर म्हटलं थांब, एक आतमध्ये काचेचं कपाट राहिलंय, मी तुला दाखवतो. म्हटलं ते टाक फोडून चायला. काय नाही, त्यांनी फोडलं ते. पण खाली नंतर ती 20व्याला बिचारी साधीच थांबली होती आणि मीच त्यांना ज्योती रेस्टॉरंट तिथे बाजूला होतं आमच्या, त्यांना म्हटलं इथं चांगलं मिळतं खायला दाक्षिणात्य, तुम्ही इथं खाऊ शकता. आणि मग तिथं गप्पा बिप्पा मारल्या. ती साधी पोरं होती, त्यांना काहीच कल्पना नव्हती कुणी पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, काही नाही. ह्या पद्धतीने आम्ही अतिरिक्त वाढवलेलं बळ, मग ते दंडातल्या बेटकुळीत असो अथवा माझ्या मागे येणाऱ्या मूर्ख कळपातलं असो, ही बळं आम्ही एकमेकांना आपल्याच माणसांवर आम्ही वापरतो आहोत. हे काय आहे म्हणजे कशासाठी आहे? कुठल्याही गावात इतकी दहशत झाली आहे की रात्री 10 वाजता सगळं बंद करावं लागतं. आमच्या पुण्यात असे कचाकच आता खून पडू लागलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही वाचतो पेपरात, मग ते पेपरवाले तरी खोटे लिहित असावेत, जे की ते लिहितात बऱ्याचदा. ही एक म्हणजे हा दिलासादायक बाब आहे की ते खोटं लिहितात, त्यामुळे आमच्या पुण्यात काही खूनच नाहीत. तर त्यामुळे असं मी म्हणू शकतो. पण म्हणजे ते भूषणावं वगैरे वगैरे, ऑक्सफर्ड ईस्ट वगैरे काय काय अशी नामाभिधानं देऊन त्या याचं एक केलं होतं. नंतर ते आम्ही 4 वाजता झोपतो, अरे 4 वाजेपर्यंत आम्ही बंद असतो काहीतरी, असं ते अजून तेच बोललं जातं त्या शहरांबद्दल. शहरांची आयुष्य मोठी असतात, त्याच्यामधले एक कुठला तरी गुण त्या माणसांनी जो चिटकवला तो त्या शहरांना देऊन दूषणं ती खराब करू नका, नाही का, असं म्हणावंसं वाटतं. पण ते केलं जातं. असो, त्या पुण्याची ओळख आता थोड्या दिवसांनी कोयता शहर म्हणूनही होईल, तसंही होईल. तर हे सगळं चालू आहे, हे सगळं आपण पाहतो आहोत. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करायचं? पुन्हा सातत्याने ती माध्यमं ती येतात, हे आमचेच मित्रमैत्रिणी जे माध्यमातले, ते म्हणतात तुम्ही भूमिका नाही घेत, कलाकार आहात, भूमिका घ्या, भूमिका. अरे कसली बोडक्याची भूमिका घ्या? तुम्हाला तरी आहे का भूमिका? काय भूमिका आहे तुमची? कुठली? कोण सत्ता जी मिळवायला जाणारा जो पक्ष आहे, बाजारात जो निवडणुकीच्या उतरतो आहे, त्याला कोणाला काही भूमिका आहे का? उरली आहे का कोणाला काही? आणि मी कोणाची का काय तरफदारी करू आणि गट त्याचा धरू? नाही मला घ्यायचा गट. त्यावेळी उत्स्फूर्ततेने मला वाटलंच जर माझ्यासमोरचा माणूस लायक आहे पाठीवर हात फिरवण्याचा, तर मी जाईन त्याच्याबरोबर. तुम्ही विश्वास तर तयार करा. आहे तो विश्वास तुम्ही विदीर्ण करत चालला आहात. आणि मग कसं काय आम्ही दोघंजण एका वाकळीमध्ये बसणार आहोत? पाऊस वरनं पडतो आहे, घनघोर काळा अंधार आहे. अशा वेळी शेजारच्या पांतस्थाबद्दल माझ्या मनात केवळ संशय आहे. आणि हे वास्तव आम्ही पाहतो आहोत ना, याची अनुभूती आहे आम्हाला. मग जर संवेदनशील मन जे की सृजन पण करू शकतं, ते जर कोमेजून घाबरून घरात दडून बसलं तर कशाला बोल लावायचा? मग आता इथे तुमच्या उत्तुंग अशी माणसं, शिरवाडकरांसारखं थोर व्यक्तिमत्व की ज्यांनी सरकारला जाब विचारल्यावर काहीतरी ते विश्वकोश मंडळाची रचना करण्यात आली होती. ते राज्यकर्तेही समजूतदार होते की कोण आपल्याला दरडावते. परवा आमचे महेशदा म्हणाले की सुसंस्कृतता उरली नाही महाराष्ट्रामध्ये, तर त्यांना ट्रोलिंग झालं. हे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे काय पद्धतीने आम्ही व्यवहार करतो आहोत. एखादा थोर साहित्यिक असतो तर त्याला कुठली त्या अर्थानं सत्ता नको असते हो. पण तो जर तुम्हाला काही समजूत येतं, आमच्या शिक्षकाला तुमच्या मटेरियल वेल्थमध्ये शून्य रस असतो, पण तो जर नंतर कधीतरी म्हणला की अरे फार दंभ होतोय बरं का, जरा निगुतीनं वागरे बाळा, असं तर त्यांनी म्हणलं, तर त्याच्या घरी काय तुम्ही मारकरी पाठवणार आहात का? एखादा आमच्यातलाच माणूस जर वेगळ्या सुरामध्ये गातो आहे तर गाऊ दे ना त्याला, एक चांगली हार्मनी तयार होईल, त्याचा प्रयत्न तुम्ही करा. पण समाजात आज हे होताना दिसत नाही आणि त्याचं म्हणून नवीन संहिताच कुठली लिहिता येत नाही. काय लिहायची संहिता? कारण सतत मला भय आहे की मी सगळ्यांचा उरणार नाही, मी कोणाचा तरी एकट्याचा उरीन, ठराविक शून्याचा तरी नाही तरी एकाचा तरी, किंवा असं काहीतरी आडनिडा, आणि ते नकोच वाटतं. म्हणून मग बोलायचंच नको, काहीच नको. असो, तर भूमिका मनाला मार लागण्याच्या संदर्भातली आजच्या वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर काय आहे बुवा, तर त्याबद्दल हे असं उरफाटं मुक्त, कुठली दिशा नसलेलं, असं एक अनुभवातनं आलेलं असं एक म्हणणं आहे. त्याला चिंतन बिंतन म्हणायचं काहीच कारण नाही, असं एक म्हणणं आहे. असं सातत्याने वाटत राहतं, कारण माझे जीवलग आहेत दोन्हीकडे काय, चहूकडे, सगळीकडे. आणि माझा जीव त्याच्यात गुंतला आहे प्रत्येकामध्ये. पण ते समाज म्हणून जेव्हा एक गणवेश अथवा एक चेहरा घेऊन समोर येतात तेव्हा मला ते भय घालतात.
आणि ती माझीच माणसं म्हणजे त्या अर्जुनाचं जे जसं झालं होतं तसं तसं मला हतबुद्ध करतात. आता कोण पार्थ आणायचा सांगायला, आणि त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलायचं म्हणजे आमचा हा खेळ चालूच आहे महाभारत कधीच्या कधी सारखं स्वकीयांविरुद्धच भांडण करत राहणं, हे नको आहे व्हायला. आणि त्याच्यासाठी म्हणून मग आमच्या ह्या सगळ्याच परंपरा, नुसते काही आम्ही मेळे भरून काही होणार नाही, यातल्या नेमक्या अध्यात्माच्या परंपरा नक्की काय आहेत. व्यक्तीने समष्टीचं दुःख समजून घेणं आणि समष्टीनं व्यक्तीचा कैवार घेणं, नव्या विचाराचा कैवार घेणं, ह्या अर्थाचं अद्वैत साधणार आहे का नाही साधणार आहे, नाही तर डुबक्या चालूच आहेत. तर असं बहराल सगळं सध्याचं गणित आहे. आणि त्याच्याबद्दल मोकळेपणाने बोलण्यासाठी तुम्ही एक अवसर दिलात, अवकाश दिलात, तर त्यामुळे कृतज्ञ आहे. काही मंडळींना डुलकी लागते, तर त्यामुळे आता प्रश्न घेऊ. कारण आजकाल हे खूप झाले हो, ते पॉडकास्ट वगैरे ते चालूच असतात आणि छान झोप लागते. तर त्यामुळे ते जोपर्यंत कृतीत काही घडत नाही तोवर त्या विचाराला काही गुंगीशिवाय दुसरा म्हणजे त्याला ते हे नाही, गुंगीच आणतो तो विचार. कृतीत काहीतरी करायला पाहिजे असो. त्यामुळे फार भाषण आता नकोच करायला. तुम्ही कोणीही काहीही प्रश्न विचारा, माझ्या मगदुरानुसार मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मला नाही आलं तर सांगीन की मला येत नाही, असं आहे. आणि बाय द वे एक महत्त्वाचा डिस्क्लेमर जो मी दरच वेळेस बोलताना म्हणतोच की बाबा आत्ताचं या क्षणाचं उत्स्फूर्ततेनं हे दाटलेलं इथपर्यंत आलेलं ते मांडलेलं आहे. त्याला कोणीही कुठलाही आधार घेऊन त्याचं काही करू नये की किंवा त्याला कुठला दर्जा देऊ नये, हे माझे एक मुक्त विचार आहेत. या क्षणापुरतंच शहाणपण आहे. उद्या ते बदलतील. नाही तर परत ते कारण नाही तर म्हणतात तुम्ही तेव्हा तर असं म्हणले आता असं म्हणता वगैरे असं काही, तर ते तसं पाहिजे. काही वेगवेगळी पात्रं असतात संहितेमध्ये आणि ती वेगवेगळी पात्रं वेगवेगळे रसपरिपोष करत असतात. आता ह्या सगळ्याचं मिळून एक कथानक आणि एक महाकाव्य तयार होत असतं. तर त्यामुळे मी सुद्धा भूमिका बदलीन फॉर दॅट मॅटर, आणि बदलत राहीन. कारण मला सगळ्यांच्याच भूमिका इंटरेस्टिंग वाटतात आणि त्याच्यामध्ये कुठला विधिनिष काय म्हणूया त्याला भेदभाव मी करू इच्छित नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ हे तुकोबाचं वाक्य आम्हाला जगून बघायचं प्रयत्न करायचा आहे. आणि मी जसं त्या चित्रफितीत होतं की अस्पृश्य असा शब्द माझ्याबद्दल वापरला गेला, मला फार अभिमान वाटला, बरं वाटलं. त्या अर्थानं अस्पृश्य राहावं. समाजाच्या या सगळ्या इल्स ज्याला म्हणूया, जे की एक नवे काय म्हणतात त्याला ट्रेंड्स, नवे जे ट्रेंड्स येतात त्याच्यापासून दूर राहावं. इकडचा म्हणजे सातत्याने माणूस रेफरन्शियल होतोय ह्याचं नाव घ्यायचं, ते चिटकून टाकायचं आणि दुसऱ्याचं अज्ञान काढायचं अथवा स्वतःची भूमिका म्हणून मांडायची. ह्या गोष्टींपासून दूर जायला हवं. स्वतःचं एक काही जे काही तोडकं फोडकं फुटकं तुटकं विधान असेल तर करण्याचा प्रयत्न करायचा. काय होईल, कोणी येणार नाही फॉलोवर, एकही माणूस नसेल मागे, भले बहादर, कशाला हवी ती जत्रा असो. तर असं एकंदरीत आहे. तर तेव्हा आत्ताचं एवढं फार गांभीर्याने घेऊ नका.